एक वेळ माझ्या वडिलांचं निधन झालं असतं तर मी थांबलो असतो. पण आमचे अजितदादा गेले त्यामुळे मी थांबू शकत नाही. कारण माझं घर त्यांनी उभं केलंय. असं म्हणून सावंतवाडीत काम करणाऱ्या काटेवाडीतल्या त्या डंपर चालकानं माडखोल इथं आपल्या ताब्यातला डंपर तसाच सोडला आणि तो थेट बारामतीला अजितदादांच्या अंत्यसंस्काराला निघून गेला. सावंतवाडीतल्या एका कॉन्ट्रॅक्टरकडे डंपर चालक असलेल्या डंपर चालकाचं उदाहरण अमित सामंत यांनी दिलं. तळागाळातल्या कष्टकरी लोकांच्या मनात आणि जीवनात अजितदादा पवार कसे घट्ट रुजले होते हेच अमित सामंत सांगत होते. निमित्त होतं राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं. कुडाळ इथं मराठा समाज सभागृहात झालेल्या या शोकसभेत अनेक मान्यवरांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. कुडाळ येथील मराठा समाज सभागृहामध्ये जिल्ह्यातल्या सर्व पक्षीयांच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत अनेकांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. सुरुवातीला अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून आणि 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अजितदादांचे जुने सहकारी सावळाराम अणावकर गुरुजी यांनी अजितदादा पवार यांना आपल्या शब्दातून श्रद्धांजली वाहिली. लहानथोर माणसांशी अजितदादांची चांगली सलगी होती. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा होता. कामाबद्दल कळकळ होती. कोकणकडे त्यांचं विशेष लक्ष होतं असं सांगून आम्ही पोरके झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आपण विचार करता देश स्वातंत्र्य स्वातंत्र्य झाल्यानंतर राजकारणातली घडणी काही ठराविक पूर्वीपासूनच देशाला समर्पित होणारे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच घराण्यामध्ये जरी मूळ घराणं त्यांचं शेकापत्र असते, आई शेकापत्र असते, तरी त्यांचे वडील हे काँग्रेस धर्तीचे. मग हा दोन विचारांचा समन्वय साधून महाराष्ट्रामध्ये राजकारण करणारं पवार घराणं, जसं यादव घराणं होतं, पाटील घराणे होते, त्यातलं हे घराणं होतं. आज सुरुवातीला भारतातील राजकीय परिस्थिती पण भारतातील राजकीय परिस्थिती आता शहरीकरणामध्ये होत चाललेली आहे. आज जे नेतृत्व उभं राहतं ते शहराचं नेतृत्व उभं राहतं आणि अजितदादांचा सुद्धा बोलतो की ग्रामीण भागामध्ये नेतृत्व सरपंचापासून सोशल मीडिया चेअरमॅनपासून सरपंच चेअरमॅनपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि त्यामुळे अर्थसंकल्पात सुद्धा काही गोष्टी आपल्याला ग्रामीण भागातल्या सरपंचाला मानधन असेल ते अजितदादांनी सुरू केलं होतं. जिल्हा परिषद सदस्यांना मानधन असेल ते अजितदादांनी सुरू केलं होतं. एवढंच नाही, आमदारांना पीएचं मानधन सुद्धा अजितदादा अर्थमंत्र्याने 7,500 रुपये होतं. अजितदादांनी 30,000 रुपये हे 5 वर्षापूर्वी गेले. तर आपल्या सर्वांचीच अनुभव आहे. आज मी पण त्यांच्याबरोबर खरं आम्ही आणि मित्रांनी 2003 मध्ये जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक होती तेव्हा ते प्रोग्रामकडे आम्ही अनेक वेळा त्यावेळी गेलो होतो आणि त्यांच्या माझ्या परंतु गेल्या 10 वर्षामध्ये मी आमदार असताना अनेक वेळा अजितदादांसोबत भेटण्याचा किंवा विरोधी पक्षाचे सुद्धा आमचे अनेक वर्ष त्या काळातून 2 वर्ष होते अर्थमंत्री होते आणि त्यावेळी सातत्याने त्यांच्याबरोबर भेटण्याचा योग आला किंवा त्यांच्यावर वावरण्याचा सुद्धा योग आला. परंतु अजित पवारांनी एखादा माणूस गेल्यानंतर त्यांचे गुण आपण काय असतात काही आपण आत्मसात आणले तर निश्चितपणे त्या माणसाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल. आपण यांचा अनेक वेळा आपण सकाळी एकत्र अनेक चेअरमन या ठिकाणी परंतु आपण एखाद्या वेळी उठतो आणि 9 वाजता 10 वाजता आपण आपल्याला भेटायचं निघून जातो. परंतु एकदा ते करून सकाळी 6:30-7 वाजता तयार व्हायचे आणि आपल्याला भेटणाऱ्या माणसाला त्यांचा सुरुवात व्हायची. म्हणजे आपण सुद्धा लवकर दिवसाची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून त्यांना मदत होईल. असेल की केवळ मला वाटतं 5 का 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील अनंतराव पवार यांचा खून झालेला होता. त्यांचे वडील हे वकील होते आणि फक्त आपल्या अशिलाची केस जिंकून दिली म्हणून समोरच्या माणसाने त्यांचा खून केला आणि त्यावेळेपासून अजितदादांना आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या मुलासारखं वागवलं होतं. किंबहुना
आता मला तर बऱ्यापैकी अजितदादांचा अनुभव होता काय तर मला जिल्हाध्यक्षच त्यांनी केलेलं होतं. सुप्रिया ताईंपेक्षा काकणभर प्रेम पवार साहेबांचं दादांवर जास्त होतं आणि आपण सर्वांनी परवाने बघितलं की आजपर्यंत एवढ्या मोठ्या आयुष्यात आता अनेक डॉक्टर साहेब असतील अनेक लोक आहेत की आम्ही वर्षानुवर्ष पवार फॅमिली बरोबर आहोत. पवार साहेबांना रडताना कोणी बघितलं नव्हतं. ते सर्वसामान्य जनतेला त्या दिवशी सुद्धा शरद पवार साहेबांचं हे होऊन दिसलं. अजितदादा माणूस असा होता की प्रत्येकाला आपलेपणा त्याच्याविषयी वाटलं. एक छोटासा फक्त परवाचा किस्सा सांगतो. बुधवारी एक कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे सावंतवाडी, त्यांच्या डंपरवर एक ड्रायव्हर आणि तो नेमका काटेवाडी जायचा. ज्यावेळी ही बातमी आली त्या ड्रायव्हर ते माडखोलला तो डंपर तसाच्या तसा सोडला चावी सकट आणि मोटरसायकलवाल्याला बोलवलं आणि तसाच तो बारामतीला गेला. तो म्हणाला माझ्या वडिलांचं निधन जर झालं असतं तर मी थांबलो असतो, पण अजितदादांचं निधन झाल्यावर मी थांबू शकत नाही कारण आमचं घर त्या केलेलं आहे. आणि अशी करणारी माणसं फार कमी आहेत. कारण राजकारणातली काही माणसं आहेत, प्रमोद महाजन असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, आपले विलासरावजी देशमुख असतील आणि त्यानंतर त्याच पिढीतलं थोडंसं ज्युनियर असणारे अजितदादा, या सगळ्यांचं जे काही जाणं मनाला लावलं ते सगळ्यांचं जाणं खरं तर झटका देऊन जाणार असं होतं. दादाचा स्वभाव हा काय किंवा दादा हे एक व्यक्ती म्हणून सोडा पण एक दादा विचार म्हणून सगळ्यांसाठी प्रेरणा देईल. तो विचार त्यांच्या कर्तृत्वाचा असेल, त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा असेल, कार्यकर्ता जपण्याच्या गुणाचा असेल, कार्यकर्त्यांना मोठं करण्याच्या गुणाचा असेल. त्यामुळे हा विचार आज रोजी काल संपलेला आहे. ही खरं तर भावना मनाला थोडीशी त्रास देणारी आहे. प्रशासनावर भरपूर विकासाची दूरदृष्टी असलेली नेते आज आपल्या राहिले ही कोकणी म्हणून येणे शक्य नाही. मी नगराध्यक्ष म्हणून पुढे वाचल्यानंतर ते दादाला भरपूर श्रद्धांजली देते. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या समर्थकांना त्यांना ताकद देऊ, त्यांना ताकद देऊ ही ईश्वराची मी प्रार्थना करते आणि करू शकतो. बोलणार नाही का, वेळेच्या अगोदर येणार नाही का आणि वेळेच्या अगोदर निघून गेला. अजितदादा हे कार्यकर्त्यांसाठी एक धडाचे नेते होते, कार्यकर्त्यांना सक्षम करणारे नेते होते. तो कुठच्या पक्षाचा कार्यकर्ता असेल. त्याचं कारण उत्तम उदाहरण म्हणजे मी वैभवने आम्ही एकदा सोलापूरला गेलो होतो आणि सोलापूरच्या रेस्टॉरंटवर आम्ही थांबलो. थांबत असताना अजितदादा रात्री 2 वाजता रात्री आले आणि फाटे 3:30 वाजता निघून गेले. म्हणजे वेळेचं बंधनच नाही त्यांना. म्हणजे असा नेता मी कधी ह्या महाराष्ट्रामध्ये पाहिला नाही. दादांचं स्पष्ट वक्तेपणा आणि दादांचं निर्भीडपणा आणि एखाद्या विषयावरती, महाराष्ट्राच्या विषयावरती त्यांची एखादी भूमिका ही नेहमी आम्ही टीव्हीवरती त्यांची उत्सुकतेने पाहायचो. कारण काय की आता ह्या विषयावर दादा काय बोलणार, ह्या विषयावर दादांचं मत काय असणार, अशी नेहमी उत्सुकता असायची. कारण कुठलाही विषय असू दे, तो फायद्याचा असू दे नाही तोट्याचा असू दे, दादांचं वक्तव्य हे निर्भीडपणे असायचं. बातमी खरी आहे. मी क्षणाचा विलंब न करता आम्ही बारामतीला रात्री उशिरा पोहोचलो होतो. पोचल्यानंतर ते वातावरण बघून कैवेरल्यासारखं होत होतं. असं घर नव्हतं की त्याच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये सुद्धा तो उभा होता, असं एक सुद्धा घर नव्हतं. मशान शांतता त्या घरामध्ये होते. कोविड आहे की काय असे रस्ते सगळे सुशाळ झालेले होते. रात्री 11 वाजेपर्यंत लोकांची रीत त्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये घातलेली होती. 5-5, 6-6 किलोमीटरवर गाड्या उभे राहून लोक होत होते, करत होते. अतिशय म्हणजे मनातला घरातलाच माणूस गेला की काय असं सगळ्या त्या परिसरातल्या भागातल्या लोकांची व्यथा झालेली होती. मला काल येताना काही लोक म्हणाले की आम्ही कालपासून फक्त पाण्यावर जगतोय, आम्हाला जीवन सुद्धा आता करायची इच्छा आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर मी अनेक वर्ष त्यांच्या कुटुंबियांशी गेले कित्येक वर्ष मी जवळचे संबंध आहे. दरवर्षी मी त्यांच्याकडे दिवाळीला जात असतो आणि हे सगळं कुटुंब एकत्र येत असतं आणि त्या कुटुंबामध्ये त्यांच्याकडे मी त्यांच्याबद्दलचा त्या सगळ्या कुटुंबामध्ये छोट्यापासून मोठ्यामध्ये दादा आल्यानंतर जो उत्साह असायचो तो पाहण्याजोगा उत्साह असायचा.
अजितदादांचं नेतृत्व या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. 2-5 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. एक स्पष्ट वक्ता सर्वसामान्यांच्या समस्याची जाण असलेला नेता आणि सगळ्यात महत्वाचं होतं की त्यांनी एकदा होय म्हटलं की ते काम झाल्याशिवाय राहिलं नाही. बऱ्याच वेळा त्याच्याशी भेटण्याचा योग आला. देवगिरीवर सकाळी 7 वाजता गेलो की त्यांची भेट होत होती. असा नेता होता की त्याची अपॉइंटमेंट घ्यायची गरज नव्हती. देवगिरी गेल्यानंतर प्रत्येकाला भेटलं होतं. एक केस आमच्यामध्ये नगर नगरसेवकाच्या आवाजाच्या याच्यामध्ये आमच्यावर केस होती आणि त्यातून नंतर काय करावं ते सुचेल. थोडंसं काय सपोर्ट आम्हाला मिळेल की तुम्ही असा विचार केला. सगळ्यांना दादाकडे गेले. की दादा असा असा विषय आहे, तुम्ही आम्हाला काय सांगा. मी आज एवढं सांगेन की मी बऱ्याच वेळा दादांच्या समोर गेल्यानंतर काही जणांना दादा सत्तर ऐकले, पण आजपर्यंत मला कधी दादांचं माझ्याकडे एक शेवटचा एक लहानसा किस्सा सांगतो. मला कोविडने कोल्हापूरला आजारी होतो. मी स्वतः रुग्णालयात बघायला आलेलो. त्यावेळी दादा असं दुसरी साहेबांकडे फोन करायचे आणि सगळे की जाऊन बघा डॉक्टरला सांगा. आणि 13-14व्या दिवशी मला जेव्हा मी शुद्धी झालो त्यानंतर मला समजलं की दादाचा फोन माझ्या त्याच्या भांडण खूप झाली. जवळजवळ 95 ते 99 विरोधी पक्षाचं सरकार होतं. 99 नंतर आमचं सरकार आलं. अनेक मुद्दे अनेक विषय कोकण कृषी विद्यापीठ असेल, निवेलीचं आज या ठिकाणी आमचं त्याचं केंद्र असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, आंब्याचे प्रश्न असतील, असं कुठे दादाची माझं भांडण झालं नाही. यावेळी काँग्रेसचे अभय शिरसाट, शिवसेनेचे संजय भोगटे, भाजपचे राजू राऊळ, द्वारकानाथ घुरिये, बाळ कन्याळकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटोणेकर, वेंगुर्ल्याच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, सुंदर सावंत, M.K. गावडे, कल्पेश सुद्रिक, ॲडव्होकेट रेवती राणे, नितीन वाळके यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, काका कुडाळकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, मनसे जिल्हा प्रमुख धीरज परब, राजू राऊळ, व्हिक्टर डांटस, नितीन वाळके, सावळाराम अणावकर, ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, काँग्रेसचे अभय शिरसाट, द्वारकानाथ घुरे, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटोणेकर, वेस्टर्न नाथपै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, प्राध्यापक अरुण मरगज, M.K. गावडे, शिवाजी घोगळे, संतोष शिरसाट, नगरसेवक गणेश भोगटे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, मनसे उपजिल्हा प्रमुख कुणाल किंदळेकर, राकेश कांदे, बाळ कन्याळकर, सुंदर सावंत, संजय भोगटे, कल्पेश सुद्रिक, नम्रता कुबल, DG सावंत, ॲडव्होकेट रेवती राणे, विद्याप्रसाद बांदेकर, लालू पटेल तसंच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.